केंद्राचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून आज देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। भारत हा कृषी प्रधान देश आहे। भारतात सर्वाधिक शेती केली जाते आणि त्यामुळे शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत ते जाणून घेऊया शेतकऱ्यांकडूनच। आज बजेट सादर केलं जाणार आहे। शेतकरी म्हणून केंद्राच्या या बजेटकडनं, या अर्थसंकल्पाकडनं काय तुमच्या अपेक्षा आहेत? जे बजेट सादर होणार आहे, खऱ्या अर्थानं केंद्र सरकारने जी आता जी समजा शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रतिवर्षाला देतात, म्हणजे किसान सन्मान, याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे। तुमच्या लघु व सूक्ष्म सिंचनामध्ये सुद्धा याच्यामध्ये कुठेतरी कार्य करणं केंद्राचे गरजेचं आहे। आणि MSP जे मॅक्झिमम जे म्हणजे MSP आहे त्याच्यामध्ये मालाला दर मिळणं हे सुद्धा तेवढंच अपेक्षित आहे। आणि हेच यांनी मला सांगा, आज सोन्याचा भाव, चांदीचा भाव कुठे गेलेला आहे, मात्र मालाच्या भावाचा विचार केला गेलं ज्याच्यामध्ये कपाशी, सोयाबीन हे आजही मालाला भाव मिळत नाही आणि सोन्याचे भाव गगनाला मिळत। म्हणजे खऱ्या अर्थानं सरकारने MSP वर सुद्धा म्हणजे ध्यान देणं गरजेचं आहे आणि गुंतवणूक करणं गरजेचं आहे। माझं मत आहे की आता या केंद्रानं अर्थसंकल्प सादर करण्याच्या अगोदर शेतकऱ्यासाठी खताचे भाव, केमिकल, आपले जे फवारणीचे भाव, रास औषध हे कमी करावे आणि मालाला जास्त भाव भेटावा, हीच मी केंद्र सरकारला विनंती। काय किसान सन्मान निधी मिळतो, परंतु शेतकरी महागाई भरपूर वाढलेली आहे, त्यामुळे त्या किसान सन्मान निधीचा काही समजा शेतकऱ्याला लाभ होत नाही। भरपूर महागाई वाढल्यामुळे हे 6,000 तुटपुंजे आहेत शेतकऱ्यासाठी। याची वाढीव काहीतरी तरतूद केली पाहिजे अर्थसंकल्पामध्ये। खताचा असेल, औषधीचा असेल, याच्यावरले भाव कमी झाले पाहिजेत। दुसरी गोष्ट, आमच्या मालाला भाव भेटला पाहिजे। बाजारात सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेत, मजुऱ्या वाढल्या, सगळ्या वाढल्या। जी 100 रुपये रोजानं मजुरीन बाई भेटायची, तिला आज 200, 250, 300 द्यावं लागलेत। आणि ह्या गोष्टी तुम्ही 1,500 बाया त्या लाडक्या बहिणीला द्यायले, त्याच्यामुळे आमच्या शेतात कोणी काम करायला येईल ना। आम्हाला तुम्ही आमच्या मालाला भाव द्या, म्हणजे आम्ही याच्यातून दुःखातून सावरले जातील। औषधं जे आहेत फवारणीसाठी लागणारे खते, बियाण्यांचे भाव आहेत, यावर जे हे कमी केलं पाहिजे आणि किसान सन्मान निधीचे जे पैसे मिळतात त्यामध्ये वाढ झाली पाहिजे, अशी मागणी आता शेतकरी करू लागली आहे। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। उपमुख्यमंत्री सुनीता पवार यांच्याकडे सध्या 3 खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे। उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही 3 खाती सुनीता पवारांकडे देण्यात आली आहेत। विशेष म्हणजे अजित पवारांकडे असलेलं अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्रीच यंदाचा अर्थसंकल्प सादर करतील। दरम्यान अर्थ खातं राष्ट्रवादीला मिळावं यासाठी अजित पवार फार आग्रही होते। महायुती सरकारमध्ये वचनदार खात्यांपैकी शिवसेनेला नगरविकास, भाजपकडे महसूल आणि गृह खातं तर राष्ट्रवादीकडे अर्थ खातं देण्यात आलेलं होतं। मात्र आता अर्थ खातं हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्यानं राष्ट्रवादीचं मात्र मोठं खातं सध्या तरी नाहीये। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी काल संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। पक्षनेता म्हणून सुनेत्रा पवारांकडे सर्व संवैधानिक अधिकार सोपवण्यात आलेत आणि त्यामुळे सुनेत्रा पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मार्गही मोकळा झाल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान कालच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देवगिरी या बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आहे। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनेत्रा पवारांना सांत्वनपर पत्र लिहिलेलं आहे। ते पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्तिशः जात सुनेत्रा पवारांकडे सुपूर्द केलंय। खासदार प्रशांत पडोळेंनी महाराष्ट्र छत्तीसगड सीमा तपासणी नाक्यावर धाड टाकत तेथील अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर असलेल्या शिरपूर येथील सीमा तपासणी नाक्यावर अधिकारी वाहन चालकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप पडोळेंनी अधिकाऱ्यांना त्यानंतर सुनावले। तर त्याच ठिकाणाहून फेसबुक लाईव्ह करत पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना अशा पद्धतीनं अवैध वाहतुकीचा प्रकार थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे। हमारे रोड ट्रांसफर मिनिस्टर नितिन गडकरी से विनती करना चाहूंगा कि यहाँ से जो ट्रक वाहक है, ड्राइवर लोग हैं, उनके ऊपर अत्याचार हो रहा है, उनसे अवैध वसूली हो रही है। 900 रुपए की पास, 100 रुपए की पास, 700 रुपए की प्लास, कई गाड़ियों को कार्ड भी यहाँ पे बने हुए हैं। क्या यहाँ पे मंत्रिमंडल या फिर कोई वरिष्ठ नेतागण यहाँ पे शामिल है? ये जांच करने की बात है। मैं गडकरी साहब से और नरेंद्र मोदी जी से विनती करता हूं। नागपुरात नरेंद्र उर्फ बाल्या बोरकरची महापालिकेमध्ये गटनेतेपदी निवड झाली आहे। बाल्या बोरकर पूर्व नागपूरमधल्या प्रभाग क्रमांक 23 मधून सलग 3ऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले। बोरकरांनी यंदा हाय प्रोफाईल लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांचा पराभव केला होता। याआधी बाल्या बोरकर यांनी महापालिकेमध्ये स्थायी समिती अध्यक्ष, परिवहन समिती अध्यक्ष अशी पदही भूषवली आहेत।
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार आहे आणि त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येईल, अशी घोषणा केलेली आहे मंत्री पंकज भोयर यांनी. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातल्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थिनींवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. याला आळा बसावा आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता कायम राहावी यासाठी शासनाने महत्त्वाचं पाऊल उचललंय. यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळेचा अभ्यासक्रम हा सीबीएसई प्रमाणे करणार आहे. राज्यातील शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ही घोषणा केली आहे. आपली नवीन पिढी विशेष करून आमच्या महिला भगिनी, आमच्या महिला विद्यार्थिनी त्या ठिकाणी सुरक्षित राहिल्या पाहिजे, हा उद्देश ठेवून त्या ठिकाणी आपण संपूर्ण शाळा या सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणतोय. चांगल्यात चांगल्या वर्गखोल्या उपलब्ध झाल्या पाहिजे, डिजिटल क्लासरूम उपलब्ध झाल्या पाहिजे आणि आपला येणाऱ्या काळामध्ये आपला सिलेबस देखील हा सीबीएसईच्या सिलेबसच्या प्रमाणे करतोय. आपण सीबीएसईचा सिलेबस घेत नाहीये, त्यातले कंटेंट आपण काय घेतोय जे चांगले कंटेंट आहे, जेणेकरून आपला विद्यार्थी देखील त्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी टिकला पाहिजे. राज्यभरातील टीईटी परीक्षार्थी शिक्षकांना निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राज्यभरातील शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावण्यात आलेली होती. मात्र मतदानाच्या दिवशीच टीईटी परीक्षा होत असल्यामुळे परीक्षेला बसणाऱ्या शिक्षकांची निवडणूक ड्युटी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. या संदर्भात परीक्षार्थी शिक्षकांची माहिती तातडीनं गोळा करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर संबंधित शिक्षकांना इलेक्शन ड्युटीमधून वगळण्यात येणार असून त्यांच्या जागी पर्यायी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. 60 लाख रुपयांच्या सोन्याची लूट करणाऱ्या टोळीला बीड पोलिसांनी अटक केली आहे. 4 दिवसांपूर्वी माजलगाव येथील सराफा व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून 60 लाख रुपयांचे दागिने लुटण्यात आलेले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये एका कारागिराचा समावेश असून शेअर मार्केटमधील कर्ज फेडण्यासाठी त्यानं हा दरोडा टाकल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी या 4 आरोपींकडून 18 तोळे सोनं जप्त केलंय. तर यातील आणखी एका आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पथक रवाना झालंय. 25 जानेवारीला माजलगाव येथील अमोल ज्वेलर्सचे सराफा व्यापारी अमोल गायके यांच्या पुतण्यासह दुचाकीवरून गावाकडे निघालेले होते. याच दरम्यान कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड या फाट्याजवळ चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवली. यावेळी अमोल यांनी बॅग देण्यास नकार दिल्यावर चोरट्यांनी कोयत्यानं त्यांच्यावर हातावर वार केलेला आहे आणि 60 लाखांचा ऐवज लुटलेला होता. ज्वेलरी घेऊन तो गावामध्ये चालला होता. तिथे त्याच्यावर दरोडा पडला होता. त्या दरोडामध्ये 2 बाईकचा वापर झाला होता. त्यांना धारदार शस्त्र दाखवले होते आणि त्यांच्याकडून 60 लाखाचा मुद्देमाल दरोडाखोर लोकांनी घेतले होते. टीमनी वेगवेगळी ठिकाणी कोण आला कोण बाहेर गेला माजलगावमध्ये सगळा तपास बारकाईने बघून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे फक्त 4 दिवसमध्ये. त्यामध्ये आतापर्यंत आम्ही 4 आरोपी त्याच्यामध्ये अटक केलेले आहे आणि 18 तोला गोल्ड आणि सिल्वर त्यामध्ये रिकवर्ड झालेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.